नमस्कार मित्रांनो, आज आहे गुरुवार आणि आहे गणपतीचा जन्मोत्सव दिवस. तर आज आपण चाललो आहे महाकाळमध्ये चाललो आहे, उज्जैन वगैरे दर्शनासाठी चाललो आहे आणि आता आहोत आपण परेश स्टेशनला. परेश स्टेशनला मला सर्व माझा पाठी ग्रुप उभा आहे. त्याचबरोबर आपण इकडे माझ्या पाठीचं परेश स्टेशन आहे. ठीक आहे, भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. परेश स्टेशनला तिकीट काढून आपण निघालो आहे पुढे स्टेशनच्या मार्गानं, कारण परेश स्टेशनचं नवीन रुंदीकरण आणि वरतून हायवे जातो, त्यामुळे फायनली आपल्या ट्रेन भेटली आहे आणि आता आपण जाणार आहोत बॉम्बे सेंटरला. माझ्यासमोर बघते माझे सर्व ग्रुप बसलेले आहेत. हे बघा, सर्व पिंक पॅथर झालेले आहेत आणि याच्यामध्ये खूप सारे नवीन नवीन चेहरे पण बघायला भेटणार आहेत, कारण कधी आपल्याबरोबर येत नाहीत. पण ही मोठी पिकनिक आहे सर्वच. आपण हे बघा, बिझनेस सोडून इकडे फिरत आहेत आपल्याबरोबर. ट्रेनमधून प्रवास करत पुढे जात असताना ट्रेनला काही एवढी गर्दी नव्हती. फायनली आपण बॉम्बे सेंट्रल स्टेशनला पोचलो आहे. तिथून पुढे जाताना बघा, समोर लागणारी आपली अवंतिका एक्सप्रेस गाडी दिसते बघा. काही मुलं इकडून चालले आहेत आणि काही मुलं, आम्ही दोघं मिलिनावर मी इकडून चाललो आहे, कारण आम्हाला तिकीट काढायची होती. 3 मुलं अचानक निघाली होती. एक मिनिट थांब. नको पार्वती पते. फायनली आपण स्टेशनला पोहोचतो. माझ्याकडे स्टेशन सर्वांची सेल्फी वगैरे चालू आहे. येतन चालू आहे. फायनली ट्रेन सुटायची वेळ झाली आहे. सर्व मुलं आतमध्ये बसले, सर्वांना व्यवस्थित सीट बसले. ते काळो काय फायनली आपल्या गाडीने प्रस्थान केलेले आहे. 9 वाजलेले आहेत. बघूया आता सकाळी आपण किती वाजता पोहोचणार आहोत. ट्रेनमधून निघाल्यापासून आता सध्या आपण पोचलो आहे बोरीच्या आसपास, नाही विरारच्या पुढे पोचलो आहे. आणि मित्रांना घेऊन आला आहे डोसा आहे, त्याच्यानंतर आहे तुम्हाला सांगतो साबुदाणा वडा आहे, त्याच्यानंतर थेपला आहे, थेपल्यानंतर आहे भजी, भजीनंतर आहे बिर्याणी. हे सर्व आपल्या नाईटला डिनर. मित्रांनो रात्रीचे 5:30 वाजले जातात आणि आता आपण पोचलो आहे मेघनगर स्टेशनला. स्टेशनला गर्दी काहीच नाही आहे. वातावरण एकदम फुल थंड आहे. मेघनगर स्टेशन येते बघा. मित्रांनो फायनली आपण उज्जैन स्टेशनला पोहोचलो. सकाळचे 8 वाजले बरोबर. 8 वाजलेच बरोबर सकाळचे. त्याच्यानंतर
आपण आता स्टेशनच्या बाहेर आहे. हे बघा माझ्यासमोर दिसते ते उज्जैन स्टेशन. इथून काहीतरी अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आमचं हॉटेलची रूम आहे. नमो पार्वती पते. मित्रांनो, रात्री निघाल्यापासून पूर्ण प्रवास झालेला आहे. आता सर्व थकलोय आणि आता सध्या आपण आलोय रूमवर सर्व माझे मित्र आता फ्रेश होत आहेत. तर त्याचप्रमाणे बघूया कसं काय प्लॅनिंग करतो आणि पुढचं दर्शन वगैरे कसं काय होईल ते बघूया. आणि भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना शुभेच्छा. पुन्हा भेटूया व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.